महाराजांच्या आदरणीय साहेबांना आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटलांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपण साहेब बसून घ्यावं। जयंतराव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे आणि पुढील कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करणार आहोत। आदरणीय राजीजी इकडे, अरुणभाई गुजराती, श्रीरामदादा पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील, आदरणीय ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर या कार्यक्रमाला आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी माननीय ॲडव्होकेट सो रोहिणीताई खडसे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सभेला संबोधित करायचं आहे। सगळ्यात पहिले मी आपल्या उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या सभेसाठी जे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, शब्दांची पूजा करत नाही, शब्दांची पूजा करत नाही, माणसांची आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, असे सगळ्यांचे लाडके भारताचे नेते आदरणीय पवार साहेब, इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे ज्यांच्यासाठी आपण ही विराट सभा बोलवली आहे ते आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाईजी गुजराती, आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया साहेब पाटील, मलकापूरचे लाडके आमदार आदरणीय राजेश भाऊ एकड़े, रावेर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार आदरणीय शिरीषदादा चौधरी, आदरणीय देवकर अप्पासाहेब, आदरणीय सतीश अण्णाजी, इथे उपस्थित असलेले संतोष भाऊ, आदरणीय अरुणदादा, प्रदीपदादा पवार, विनोद भाऊ तराळ, ईश्वर भाऊ, निवृत्ती भाऊ, वंदनाताई, नावं खूप आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे महाविकास आघाडीचे तोला मोलाचे पदाधिकारी, नेतेगण आणि ज्यांच्यासाठी आम्ही इथे आहोत ते ह्या माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघातली जनता जनार्दन, माझा परिवार आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातील सगळे बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, आजच्या दिवशी आदरणीय साहेब आपल्या मुक्ताईनगरमध्ये आलेत। खरं 4.5 वर्षानंतर साहेब आपली ही जाहीर सभा इथे होते आणि यात जी 4.5 वर्ष आधीची सभा झाली होती त्या 4.5 वर्षाच्या आधीच्या सभेमध्ये माझ्याच विरोधात ती सभा झाली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये साहेब आपण इथे आला होतात आणि त्याच्यानंतर ह्या मायबाप जनतेला प्रत्येकाला माहिती आहे परिस्थिती बदलली, परिस्थिती बदलून आपण
आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी ह्या पक्षात प्रवेश केला आणि आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय नाथभाऊंचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतरची ही पहिली सभा. या सभेत आज तुम्ही माझे सगळे मतदारसंघातले बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहेत म्हणून 2 वाक्य मला नक्की हक्काने इथे बोलायचे आहेत. आज माझा जो निर्णय आहे आदरणीय साहेबांनी मला ह्या निर्णयानंतर माझी जेव्हा साहेबांची भेट झाली तेव्हा साहेबांना मी विनंती केली होती की साहेब आज ज्या परिस्थितीमध्ये भाऊ निर्णय घेत आहेत त्याच्यानंतर मला ह्या पक्षात थांबायचं आहे, पण आपला आदेश आणि आपली सूचना आणि आपण सांगत असाल तर मी ह्या पक्षात थांबण्यासाठी माझी इच्छा आहे. कारण मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते, कारण मला आपलं नेतृत्व आवडतं आणि आपल्या नेतृत्वात जी साथ आमच्या वाईट काळात आपण दिली ती साथ मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणून मला ह्या पक्षात थांबायचं आहे आणि साहेब माझी विनंती आहे की आपण मला सांभाळून घ्यावं. आदरणीय सुप्रियाताई सुळेंना जसं आपण कन्येप्रमाणे कन्या आहे आणि जसं प्रेम करतात तसं कन्येप्रमाणे मला सांभाळावं ही विनंती आणि साहेबांच्या आदेशानुसार मी आज हा निर्णय घेतलाय. आदरणीय मी खरंच सगळ्यात पहिले आभार व्यक्त करेल ते आदरणीय साहेबांचे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आभार व्यक्त करेल ते आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे. मी आभार व्यक्त करेल ते आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे आणि आभार व्यक्त करेल ते आपल्या पक्षाचे की पक्षाच्या सगळ्या नेतेगणांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निष्ठेने काम करणार साहेब. मी या सगळ्यांसमोर सांगते आणि भविष्यात देखील याच पक्षामध्ये काम करत राहील. मी मनापासून आभार व्यक्त करेल नेतेगणांचे की त्यांनी मला एकटं पडू दिलं नाही आणि प्रत्येक वेळेस मला साथ देत आहेत. साहेब मी आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत आदरणीय श्रीरामदादा पाटील ह्या उमेदवारासाठी मी इथे एकच बोलेल की जे आपण पक्षाने उमेदवार दिलेत त्या उमेदवारासाठी ह्या माझ्या प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता हा बूथवर दाखवून देईल की आमचं पक्षाचं मतदान हे आपल्या उमेदवाराला राहील आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी या बूथवरचं जे मतदान असेल ते ह्या माझ्या मायबाप जनतेचं असेल आणि आपल्या पक्षाला इथून मुक्ताईनगरमधून लीड मिळवून देण्याचं काम आम्ही या सगळ्यांच्या मदतीने करू हा मी शब्द देते साहेब. या मतदारसंघामध्ये जर लीड कमी झाली तर मी जबाबदार आणि जर लीड मिळाली तर ही माझी जनता जबाबदार. सगळं श्रेय ह्या जनतेला जाईल कारण यांनी जे जोरात कामाला लागलेले आहेत हे मतदानामधून त्यांना मत देऊन हे सिद्ध करतील. साहेब हा मुक्ताईनगर विधानसभा आणि हा परिसर आपल्यावरती खूप प्रेम करतो. वर्षानुवर्ष ह्या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलंय आणि आजही मला आनंद आहे की ह्या मतदारसंघातले लोक खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, साथ देत आहेत. कुणी माझ्या भावासारखं
बाबासारखं साथ देत आहे, कोणी माझ्या वडिलांसारखं साथ देत आहे, कोणी माझ्या आईसारखं मला सांभाळून घेत आहे. या मतदारसंघाची 3 तालुके ह्या मतदारसंघात आहेत आणि तिघही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. या प्रत्येक तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत. बोदवड तालुक्याकडे गेलो तर परिस्थिती वेगळी आहे, मुक्ताईनगरला आलो तर परिस्थिती वेगळी, आणि रावेरकडे गेलो तर वेगळी परिस्थिती आहे. समस्या अनेक आहेत साहेब. आपल्या माध्यमातून त्या सगळ्या भविष्यामध्ये त्या समस्यांचं निराकरण आपण नक्कीच कराल. आम्हाला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वात ज्यांनी 2004 साली आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्रीपदाची धुरा हातात घेतली, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मला अभिमान आहे की ह्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारे माझे नेते. या शेतकरी बांधवांना जो भारत देश आयात करणारा भारत देश होता, अन्य धान्याची आयात करायची भारतामध्ये त्यावेळेस परिस्थिती होती, ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आयात करणारा भारत देश हा निर्यातदार बनला, ह्याचा मला अभिमान आहे. शेतकरी बांधवांसाठी जर कुठले हिताचे निर्णय घेतले असतील तर ते आदरणीय साहेबांनी घेतले. त्यांच्या दूरदृष्टीला मानूनच आपण आज किती लोक आपल्याला सोडून गेली असतील, पण ही मायबाप जनता सोडून गेली नाही. हे याचंच उदाहरण आहे की आपण प्रत्येकजण साहेबांवरती खूप प्रेम करतो आणि हेच प्रेम करायचं आहे, पण हे मतपेटीतून व्यक्त करायचं आहे. फक्त आपण साहेबांच्या पाठीशी असं म्हणून उपयोग नाही. साहेब, आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळे नेतेगण इथे बसलेले आहेत. आज या माझ्या बोदवड तालुक्यातल्या आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या काही लोकांची समस्या आहे जी मी इथे सगळ्यांच्या समोर मांडू इच्छिते. त्यावर मार्ग निघाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आज जिल्हा बँकेच्या माध्यमातनं या माझ्या मायबाप जनतेला कर्ज घेताना जो त्रास होतोय ना, हा त्रास कमी झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा. आणि या व्यासपीठावरून मी या सगळ्या नेतेगणांना विनंती करणार आहे की हे कर्ज वाटप सोसायटीच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज माझ्या या शेतकरी बांधवांना त्यांचं हक्काचं कर्ज मिळालं पाहिजे. जसं मी जिल्हा बँकेला अध्यक्ष असताना या 7 वर्षाच्या काळामध्ये कधीही तुम्हाला जिल्हा बँकेच्या दाराच्या चक्रा मारायची वेळ येऊ दिली नाही. याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहात. 7 वर्षात तुम्हाला कधीही जिल्हा बँकेला चक्रा मारायची गरज पडली नाही, कारण हे जे आम्ही नेते जिल्हा बँकेत होतो ना, ह्या प्रत्येकाचं त्याच्यात योगदान होतं. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज चपला घासून घासून तुम्ही सगळे थकलात, आम्ही भांडून भांडून थकलोय. आप्पासाहेब, आपल्याला याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आमचा संपूर्ण बोदवड तालुका दुष्काळग्रस्त आहे. संपूर्ण तालुक्यातल्या सोसायट्या अनिष्ट तफातमध्ये आहे. माझा बोदवड तालुक्यातला एक शेतकरी दारोदार फिरतोय, कर्ज मिळत नाहीये. मुक्ताईनगर तालुक्यातही तशीच परिस्थिती, कदाचित जळगाव जिल्ह्यातल्या इतर सोसायट्यांनाही तशीच परिस्थिती आहे. ह्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपण उभं राहावं ही आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. आपल्याला भरपूर वक्ते आहेत, अजून वक्त्यांना ऐकायचं आहे. पण जाता जाता एक नक्कीच सांगेल, आदरणीय साहेब हे प्रत्येकाचा श्वास आहे, प्रत्येकाचा आत्मा आहे. आपण साहेबांवरती प्रेम करतो ना, करतो की नाही? बस जोरात. येस, तुतारी फुंकणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि या चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. ते तुम्ही निवडून आणाल हा मला विश्वास आहे. याच दिवशी जाता जाता आदरणीय पवार साहेबांसाठी 2 ओळी बोलेल आणि माझं भाषण संपवेल. एहसास से माजूर ना समझ इनको, एहसास से माजूर ना समझो इनको, गुलशन से बहुत दूर ना समझो इनको. एहसास से माजूर ना समझो इनको, गुलशन से बहुत दूर ना समझो इनको. ये आज भी इतिहास बदल सकते हैं.
इतना भी कमजोर ना समज इनको. आदरणीय पवार साहेब आहेत ते साहेबांनी ठरवले वातावरण फिरवायचंय आणि महाराष्ट्रातलं वातावरण फिरलंय हे आपण साक्षीदार आहोत. इथे मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहोत. हे वातावरण फिरल्याचं उदाहरण आहे. तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. मी मनापासून आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.